विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा हरी रखुमाई. हॅलो पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की श्री संत निवृत्तीनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. सोपेवर मामा सांगितले संती. तो आवाज देतो, फॅन बंद करा. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. पुढती घडे चढते सेवनागळे, भक्तिभाग्य बळे निर्भरता. उपजोच नये संदेह चित्ताशी, मुक्तिचार्य दाशी हरिदासांच्या. तुका मने मन पावोनी विश्रांती, तुका मने मन पावोनी विश्रांती. त्रिवेदना सते तापक्षणे, समाधीचे सुख सांडाव वाळोनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. थोडा आवाज द्या आणि थोडा विको द्या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पंचकृपादाने कथेचा, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा, पंचकृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. थोडा मॉनिटरला विको द्या. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजव चित्ताशी फुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहास विठ्ठलम चिंतयामी. निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एक जनार्दनी, शरण एक जनार्दनी, शरण एक जनार्दनी. निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एक जनार्दनी, शरण जनार्दनी.
शरण एका जनार्दनी अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दनुज वनकृशानं ज्ञानेनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानमदीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल 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 सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्ववंदनी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा एक महत्त्वपूर्ण अभंग आपण चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. अनंत कुड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबराय वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परवानी पावन उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र निळवंडी या ठिकाणी समापन्न झालेला हा देवदुर्लभ भक्ती महोत्सव मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन 90 वर्षात आपण पदार्पित झालेलो आहोत आणि आज आपण 3ऱ्या क्रमांकाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. भगवान प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला हा जिल्हा पुण्य सलीला अमृतवाहिनी गोदावरीच्या परमतीरावर त्र्यंबकराजांच्या अस्तित्वात श्रीमन निवृत्तीनाथांच्या संजीवनी समाधी या प्रांगणात पंचक्रोशीमध्ये हरिभक्तीपरायण स्वानंद सुखनिवासी पाटील बाबा जोपुळकर, हरिभक्तीपरायण देवराम बाबा निळवंडीकर, हरिभक्तीपरायण शत्रुघ्न महाराज गतीर मुंडेगावकर यांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज पिंपरखेडकर यांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सेवेने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आहे. सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत. ज्या माणसाला आपल्या स्वतःच्या जीवनातल्या योग्य आणि अयोग्य अपेक्षा कळत नाही त्याला शास्त्रीय भाषेमध्ये पामर म्हणतात, सामान्य भाषेमध्ये त्याला मूर्ख म्हणतात. ज्या माणसाला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि अपेक्षाच्या परिपूर्णतेकरता ज्याचा प्रवास सुरू झाला तो साधक आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही ते निवृत्तीनाथांसारखे मुक्त महापुरुष आहे. आणि सगळ्या जगाच्या अपेक्षा जो पूर्ण करतात ते भगवत भक्त संत आहेत. विठ्ठल विठ्ठल हे बघा, अपेक्षाची कारणे वेगळे असतील, अपेक्षेचे विषयही वेगळे असतील, पण अपेक्षा नाही असा मंदिरात तरी एकही मनुष्य सापडणार नाही. कोणाला ज्ञानाची अपेक्षा आहे, कोणाला धनाची अपेक्षा आहे, कोणाला सत्तेची अपेक्षा आहे, अलीकडे कीर्तनात नावं घ्यावी याची अपेक्षा आहे. कोण कशाच्या अपेक्षातील काय सांगता येत नाही. खूप अपेक्षा आहे. या कशाची जरी अपेक्षा नसेल तरी सुख समाधान शांती ज्याला म्हणतात त्याची प्रत्येकाला अपेक्षा आहे. एक वाक्य आहे का, संसाराच्या प्रांगणामध्ये आतापर्यंत कायमचं समाधान कोणाला मिळालं नाही, आज मिळत नाही आणि भविष्यात मिळणार नाही. विठ्ठला आपण जाणकार श्रोते आहात. संसारातलं समाधान कसं आहे सांगू. सकाळी सकाळी सौभाग्यवती, रात्री गंगा भागीरथी. ते टिकतच नाही महाराज. मुळात समाधान, शांती, सुख हे संसारातले शब्द नाहीच. लोकांनी बळजबरीने त्याला संसारात आणलंय. विठ्ठला ते मिळत नाही.
ते एस पीला एक इंग्रजी वाक्य बघ, आय वॉज हॅप्पी थाउजंड विन आय वॉज पुअर मन, असं एस पी कॉलेजला वाक्य आहे. त्याचा अर्थच असा आहे, सुईच्या छिद्रातून एखाद्या वेळेला अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत्यांनी समाधान एका ठिकाणी नांदतच नाही राजा, नाही मिळत. जरा पुढे बोलू, समाधान सोडा, वो बहुत दूर की बात आहे. लाख रुपयाची गादी घरी विकत आणता येईल तुम्हाला, लाख, त्याच्यावरची झोप तुम्ही किती पैशांनी विकत आणणार आहे? गोळ्या खाव्या लागतात श्रीमंत लोकांना, झोप येत नाही. बाजारात गेल्यानंतर पक्वान्न विकत मिळेल, पण भूक किती पैशांनी विकत आणायची, ती विकत मिळत नाही. अरे श्रीमंत माणसाला चतकुर चपाती जास्त झाली तर ऍसिडिटी वाढते, आणि वारकरी निहारीला 3 भाकरी खातो. नक्की कोण श्रीमंत? साखर कारखान्याचा चेअरमन आहे, डॉक्टर सांगता साखर खाऊ नका का, सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली ना, आता कायला खाता? आता गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, तुरड खाऊ नका. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नका एवढं सांगत नाही. काय आग लावायची त्याच्या कारखान्याला? तो साखर कारखान्याचा मालक आहे, पण चहा बिगर साखरेचा प्यावा लागतो, यालाच बेकारी म्हणतात. विठाला नाही मिळत समाधान. मग कुठं आहे? तेने सदाची तास समाधान, तेने सदाचे तास समाधान, समाधान तेने सदाचे तास समाधान, समाधान तेने सदाचे तास समाधान, समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान, तिथं समाधान आहे. आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोटे दावे मन, आता कोटे दावे मन. तुझ चरण देखले तुझ चरण देखले, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला तीन गेला, भाग गेला तीन गेला. जो शांती आणि समाधानाचा मालक आहे, ज्याच्या चरणावर जगातली सगळी सुखानी समाधान आहे, त्या प्रभूकडे समाधान आहे. तिथं जावं लागेल, संत तिथला पत्ता देतात, तिथे जा. पण कोणत्या साधनाने जायचं? मुंबईला जाण्याकरता जसं भूमार्ग आहे, हवाई मार्ग आहे, जलमार्ग आहे, कोणत्याही मार्गाने जसं मुंबईला जाता येतं ना, तसं देवाकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहे. श्रीमद भगवद्गीता सांगते, ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मनः अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ज्ञानोबराई सांगतात, उपायाची नाही वाणी येत. मी मार्ग सांगतो, विस्तार करणार नाही, कारण 10:15 जिकडं तिकडं करायचंय आपल्याला. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही 9:45 आले, पण आम्ही 8:15 सुरू केलं ना, मग आम्ही आमच्याच वेळेत होणार. तुम्ही 10ला येणार म्हणजे काय, आम्ही पुन्हा 12 वाजवणार का? विठाला विठाला देवाकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे कर्म, दुसरा योग, तिसरं ज्ञान, चौथी उपासना, पाचवी सगळ्यात सोपी भक्ती. पहिला कर्म आहे. आपण ज्या कुळात जन्माला आलो, ज्या धर्मात जन्माला आलो, ज्या परंपरेत जन्माला आलो, ज्या संस्कृतीत जन्माला आलो, आणि ज्या कुटुंबात जन्माला आलो, आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करणं ही त्याची ईश्वर पूजा आहे. प्रामाणिक शब्द वापरलाय बरं. आता व्याजाने पैसा देतो, सप्त्याला पंक्ती घालतो, देतो कशाला? विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. माशाचा धंदा करून जर दान धर्म करत असेल तर तो निष्फळ आहे महाराज, काही फायदा नाही.
प्रामाणिकपणाने सेवा करावी लागते. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो करीतो, आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, ते करीतो करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. करीतो करीतो. जे आपल्या परंपरेने आपल्या वाट्याला आलेलं काम आहे ते प्रामाणिकपणाने करा, फक्त प्रामाणिक. अहो सावता महाराजांनी शेती करता करता देव आत्मसात केलाय. वैराग रागरसी गोरोबा काका महाराजांनी गाडगे मडके घडवता घडवता जर देव मिळवलाय. शेना महाराजांनी स्वकर्म करताना दाढीचा धंदा करताना जर मिळवला, आपल्याला काय अडचण आहे? एकच अडचण आहे, आपल्या सेवेत प्रामाणिकता नाही. 40 रुपये लिटरने दूध विकत असताना सुद्धा युरिया घालून विकतो आणि मग रात्र रात्र भजन करतो. कसा फायदा व्हायचा? वारकरी संप्रदायामध्ये कृती काय करता याला काही किंमत नाही. कृतीच्या पाठीमागे तुमची भूमिका कोणती हे महत्वाचं आहे. काय ज्ञानोबारांनी 2 दृष्टांत दिलेत. ज्ञानोबाराय म्हणतात, एखादा चोर चालणाऱ्या वाटसरूचा अंग चिरतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर देखील पेशंटचा अंग चिरतो. चिरणं कृतीसारखी, भूमिका सारखी नाही. कसे काय? चोराला त्या व्यक्तीला मारायचंय म्हणून चिरलंय, पण डॉक्टरला पेशंटला जीवदान द्यायचं म्हणून चिरलंय. तशी कृती वारकऱ्याची, पण वृत्ती चांगली नाही, काय फायदा नाही. कृती खाटकाची असू द्या, पण वृत्ती स्वच्छ आणि प्रामाणिक असेल तर सजन कसायला देव माणूस विकू लागतो. हे वारकरी संप्रदायातलं जिवंत उदाहरण आहे. विठाला ठाला विठ्ठला 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 विठ्ठल. म्हणून प्रामाणिकता लागते. चला पुढे. योग त्याही पेक्षा कठीण आहे. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे प्रसंग आलेले आहेत, आता सांगून वेळ घेत नाही. आणि ते न सांगितलेलं बरे, ते काय आता कालाच्या कामात उपयोगाचंही नाही. 2 तासाच्या कीर्तनात 84 आसन बदलतो, कशाला योगाचं सांगायचं? डेरे वाढवून ठेवल्यात. सकाळी फिरायला जावं लागतं. ध्यानाकरता मंदिरात जर पडलं तर ध्यान कसलं? त्या ध्यानात नुसती भूता येतात, देव नाही येत कधी. विठाला ठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कसा योग जमायचा महाराज? 2 मिनिटाचा जप करायला माणसाला वेळ नाही आणि चित्त एकाग्र होत नाही. कसं ध्यान लागणार? चला पुढे. ज्ञान तेही कठीण. ज्ञानोबराय म्हणतात, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. अरे साधे UPSC MPSC परीक्षा देतात मुलं, किती वेळा अभ्यास करतात महाराज? 12-12, 14-14, 18-18, 20-20 घंटे मुलं अभ्यास करतात. ती वाघिणीचं दूध आहे. एक सांगू, ज्ञाना इतकी पवित्र जगात गोष्ट नाही. नाही ज्ञानेन पवित्रम सदृशम्य विद्यते. ज्ञानासारख्या जगात पवित्र गोष्ट नाही, पण मिळवणं त्याही पेक्षा कठीण येते. ज्ञान शालेय असो किंवा आध्यात्मिक असो, ज्ञान संपादन करण्याकरता पहिली आहार शुद्धी लागते महाराज. आहार शुद्धी. म्हणून वारकरी संप्रदायात माळ घातल्यानंतर पहिलं लक्ष कशाकडे द्यायचं? तर आहाराकडे द्यायचं. काय ज्ञानोबरांच्या ओव्या आहे. अधमाची अन्ना खादलिया करीव मना. ज्ञानोबराय म्हणतात, न जाणो एखाद्या दुराचारी माणसाचं अन्न जर पोटात गेलं तर तोंडामध्ये बोट घाला आणि ओकारी करून ते अन्न बाहेर टाका. का? तेच अन्न तुमच्या जीवनाचं पतन करून टाकेल. इथं शाळेतली मुलं आहेत, लग्नाला आई वडिलांच्या बरोबर गेला, लग्नाला गेल्यानंतर जेवावंच लागतं. आणि UPSC MPSC विद्यार्थी असेल, लग्नाला जेवायचं त्या दिवशी अभ्यास करून दाखवायचा, म्हणेल ती बक्षीस देईन मी. अरे लग्नाचं अन्न खाऊन जर शाळेचा अभ्यास होत नाही तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसा पाठवायचा? विठाला ठाला विठ्ठला 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 विठ्ठला. वारीला जाताना हॉटेलचे चहा पिता मनाला काय वाटतं का काय? आणि मी आम्ही वारकरी, कशाला ती वारकरी? चहा म्हणजे काय ते अमृत आहे काय? पण तेवढ्या चहाने आपल्या जीवनाची केवढी विसंगती होते याचा विचार सुद्धा माणसं करत नाहीत. आहार शुद्धी लागते. आहार जैसा घे पी आहार धातू तैसाची होय. ज्ञानोबराय सांगतात, आहाराचा सामान्य परिणाम मलमूत्राच्या द्वारा बाहेर पडतो.
अन्नाचा सूक्ष्म परिणाम रक्ताने रेतावर होतो, अन्नाचा अतिसूक्ष्म परिणाम माणसाच्या बुद्धीवर होतो. म्हणून आहार शुद्ध हो, सत्व शुद्ध आहे. ते युट्यूबला द्यायचं नाही. मी महत्वाचे वाक्य सांगणार नाही तर मग बंद करा ते. नाही ते युट्यूबला द्यायचं नाही. आलं तर एक जरा का बरं, आता बंद करा ते. मला महत्वाचे वाक्य सांगायचे, करा बंद ते. विठाला ठाला विठ्ठल सोपा भक्ती पंथ बहु सोपा. खंडाती भक्ती बाबू सोबा, भक्ती बाबू सोपा. देवाचं नामस्मरण किती सोपं आहे महाराज. सकाळ शेती आहे अधिकार. अरे 2 वर्षाच्या लहान मुलापासून तर मरणासन्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. आणि केलंच पाहिजे, नामस्मरण केलंच पाहिजे. ते मुस्लिम बांधव रोज नमाजला वेळ मिळत नाही म्हणून काय करतात माहिती, दर शुक्रवार कोट्यावरी रुपयाच्या धंद्याचा विचार करत नाही, शिटर खाली ओढतात आणि नमाजला जातात. आणि आपल्या वर्षातून एकदा सप्ताह असतो तरी लोकांना प्रार्थना करावी लागते या कीर्तनाला. जसं आमच्या मुलीचं लग्न आहे या. काय लोक आहेत महाराज. विठाला ठाला विठ्ठल विठ्ठल. नाही तर पंक्ती ठेवावं लागतं. बहादर आहे असे 7 ते 9 जर पंगत ठेवली तर 8:45 जेवायला चालत. आणि 9च्या अगोदर पंगत ठेवलो जेवायला तर झोपायला जातं. सुखाची शेजारी पहुडे काय कामे म्हणतात आता. अरे हास्यास्पद आहे हे. नामस्मरण देवाची भक्ती उपासना आपल्या आत्मकल्याणाकरता केली जाते, कोणाच्या उपकाराकरता नाही. आपुली आपण करा सोडवण, आपुले 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 आपण करा सोडवण. संसार बंधन थोडा बेगी, संसार बंधन थोडा बेगी, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधना थोडा वेगी, संसार बंधना थोडा वेगी, आपुले आपण करा सोडवण, आपुले आपण करा सोडवण. जोग महाराजांसारखे जनार्दन स्वामींसारखे संत जर अवताराला आले नसते ना तर महाराष्ट्राचा कधीच बिहार झाला असता. महाराष्ट्र जो महाराष्ट्र आहे इथं शांती समाधान सुख जे नांदतं ना ते ज्ञानोबराय निवृत्तीनाथ जोग महाराज जनार्दन स्वामींचे मोठे उपकार आहेत. का थोडा का होईना समाज आज परमार्थाला आहे, नामस्मरण करतो, त्या शक्तीची ताकद आहे महाराज. आता काय झालं असतं या महाराष्ट्राचं. इतकं सोपं देवाचं नामस्मरण आहे तरी लोक करत नाही. का करत नाही त्याचं उत्तर गुरुदेव मामासाहेब दांडेकर सांगायचे. देवाच्या नामस्मरणाकरता 3 गोष्टीचा प्रतिबंध आहे. पहिला अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. पहिला अज्ञान आहे. 70% लोक अशीच आपण कशा करता जन्माला आलोय, देवाने कशा करता मनुष्य देह दिलाय, प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय कसा करायचा, काय मिळवलं म्हणजे जीवनाला शांती आणि समाधान मिळेल, याचं 70% लोकांना ज्ञान नाही राजा. 70. कोणी माझ्यावर प्रत्यारोप करी महाराज आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, कोणी म्हणे आम्ही डॉक्टर आहे, आम्ही वकील आहे, आम्ही इंजिनियर आहे, आम्ही सायंटिस्ट आहे. ऐका, शाळा कॉलेजचं ज्ञान म्हणजे फक्त भात भाकरीचं ज्ञान आहे. त्यांनी 2 वेळची भोग भागते, त्यांनी कल्याण होत नाही. कारण शिकवणाऱ्याची भिवंडी झाली तर शिकणाऱ्याचं केव्हा कल्याण व्हायचं. त्यांनी जरा बोलू, शाळा कॉलेजच्या ज्ञानाने कल्याण झालं असतं तर प्रिन्सिपल लोकांनी आत्महत्या करून आपला प्राण कशाला गमावला असता राजा. ती फक्त 2 वेळची व्यवस्था करतं. पुढे सांगू, शाळा कॉलेजच्या ज्ञानाने फार झालं तर पैसा मिळेल आणि प्रतिष्ठा मिळेल, याच्या पलीकडे त्याच्या दम नाही महाराज काय. पण जीवनाच्या आत्यंतिक कल्याणाकरता, जीवनाच्या समाधानाकरता जी अध्यात्म विद्या लागते
ती गाथा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि गाथा ज्ञानेश्वरी कॉलेजला नाही, कीर्तनात शिकवली जाते. म्हणून कीर्तनात बसायचंय. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. बैसता संताचे संगती, कळवाले कमळापती, आपुले कोणी चनवती, निश्चय चित्ती दृढ झाला. याचा अर्थ मी शाळा कॉलेजच्या विरोधात नाही. मी एसपीचा विद्यार्थी, केमिस्ट्रीचा. भौतिक जीवनाकरता त्याची आवश्यकता आहे, पण त्याच्याही पलीकडे एक ज्ञान आहे ज्याला पराविद्या म्हणतात, ती अध्यात्मविद्या. आणि ती मिळवण्याकरता गाथा ज्ञानेश्वरीची सेवा केलीच पाहिजे, नामस्मरण केलंच पाहिजे. म्हणून फार मोठा प्रतिबंध आहे अज्ञानाचा. दुसरा आळस. आज तरी आम्हाला लहान लहान मुलं दिसतात. आता सुट्टीच्या वेळेला जर या लहान लहान मुलांना विनंती केली ना, अरे तुम्हाला सुट्टी आहे, हरिपाठाला या, नाही जमलं तर ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसा, नाही जमलं तर तुम्ही कीर्तनाला या. ती लहान मुलं म्हणतात बाबा पारामार्थ म्हातारा झाल्यावर करायचं आहे असं. मग तारुण्यात काय करायचं, हा मजा आयुष करायचं म्हणतात. आयुष आता त्याला काय माहिती, म्हातारा झाल्यावर काहीच होत नाही, नुसते पंक्ती खायच्या कामाच्या राहतात, डोळ्याने दिसत नाही. 2 तासाच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाला गुढी काम देत नाही. कीर्तन ऐकायचं म्हणलं तर कानाने राजीनामा कधीच दिलेला आहे. मग नुसते का या पंक्तीला, मग चालायचं पंक्तीला. मी सांगत नाही, महाराज सांगतात, मज नाही हात पाय डोळा पडली झापड, मज नाही हात पाय डोळा पडली झापड. कर्ण हे बज्र झाले वाचा बोले बोबड. कर्ण हे बज्र झाले वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले लाळ आणि शंभोड. नागमुख गळू लागले लाड आणि शंभोड. श्वानापरी गती झाली अवघी करते हाड हाड. श्वानापरी गती झाली अवघे करते हाड हाड. तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा, नामाचा तीर्थवारी दाखवा दिनाचा सोयारा. तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा, नामाचा तीर्थवारी दाखवा दिनाचा सोयरा. काय अभंग आहेत महाराज, थोडा स्वर देत जा. मजा नाही हातपाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले लाळानी शेंबुड. श्वानापरी गती झाली अवघी करते हाडाहाड. एक वाक्य सांगू का, अरे देवाचं दर्शन सोडा, मरायच्या वेळेला त्याचं नाव आपल्या तोंडाला यावाशी इच्छा असेल ना, तर जन्मभर अभ्यास करावा लागतो राजा, जन्मभर. तसं तोंडाला सुद्धा येत नाही ते. धोंडा महाराज म्हणायचे, ज्याने उभय आयुष्य देवाचं नामस्मरण केलं, मरताना त्याच्या तोंडाला येईल का नाही मोठी शंका आहे. कारण मृत्यूच्या वेळेला भयानक वेदना होतात महाराज, भयानक. म्हणणाऱ्याला काय लागतं, एकादशीला मेला, पण कसा मेला त्याला माहितीये ना. तुम्हाला काय नुसत्या खिचड्या खाऊ घालायच्या, पण त्याने काय कर्म केली नाही, मृत्यू समयाला काय वेदना झाल्या ते त्यालाच माहिती आहे. अशा वेदनेच्या वेळेला देवाचं नाव जिभेवर असलं तरी ती घेता येत नाही देवा. कफवात, डॉक्टरांना विचारा, कफवात पित्ताने घसा जाम झालेला असतो. सगळं चित्त त्या वेदनेकडे राहतं, देवाचं नामस्मरण बाजूलाच राहतं महाराज. मग ऐका ना, ज्याने आयुष्यभर देवाचं नामचिंतन केलं, मरताना जर त्याच्या तोंडाला येत नाही, ज्याने कधी घेतलंच नाही, त्याच्या कसं तोंडाला येईल राजा. साधा व्यवहार आहे. अजूनही सर इतक्या काळात वाजवतात, हे सोपं नाही वाजवणं. एवढ्या काळात हे वाजवतात का, रोतारी आजे. वर्षभर जर सर बंद पडले तर पुन्हा त्या ताकदीने त्यांना वाजवणं जमणार नाही. वर्षभर जर माणसाने प्रॅक्टिस केली नाही, समजा हा विद्यार्थी आणि 125 मात्र्याचं परण वाजवून दाखवा म्हणायचं, म्हणेल ते बक्षीस देईन मी त्याला. वाजवताच येणार नाही त्याला. दुप्पट आणि चौपटा जसं पाहिजे ते वाजवू शकत नाही. रोतारी आजे, रोज. ही सगळी गंधर्वासारखी गायक आहेत. आमचे भीमसिंग बाबा म्हणायचे, गाता गळा व हाता मळा. ज्याला म्हातारपणापर्यंत आवाज टिकून ठेवायचा, भजन करायचं, त्याने पानं नाही खात बसायचं चुना लावून. आता कवर चुना लावायचा, हा अख्ख्या संसाराला लावला ना चुना. चुना नाही खात बसायचं, म्हातारपणापर्यंत
भजन करायचं. न तर किलोची गुळाची ढेप खातो आणि एक चाल म्हणतो, मग गुळ जातो कुठं? विठाला ठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. या वर्षाचे त्या वर्षाला जर भजन म्हणलात ना, या वर्षाचे त्या वर्षाला चाल म्हणता येईल, पण आवाज जर शगायच्या अंतुल्यासारखा होतो, पुन्हा स्वराला स्वरच लागत नाही. त्याच्यापेक्षा म्हशीचं पारडू चांगलं ओरडतं असा त्याचा आवाज. विठाला ठाला. विठ्ठल विठ्ठल. चला, मी मग शिकत बोललो, UPSC MPSC परीक्षा देणारी मुलं आहेत. अहो, हा पेपर फुटला, कितीक तरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली महाराज. आता काय जगायचं? 40 वर्षाचं वय झालं आता परत परीक्षा द्यायच्या कधी? सेटल व्हायचं कधी? 18-18, 20-20 तास अभ्यास करतात महाराज मुलं. का? एक पदवी परीक्षा पास व्हायला. अरे, एक पदवी परीक्षा पास झाल्यानंतर तो जिल्ह्याचा बाप होतो, सगळे त्याच्या पाया पडतात, पण त्याकरता त्याला अभ्यासच करावा लागतो. असं टपरीवर बसवून गुटखा खाऊन नाही जमत हे. त्याच्याकरता मेहनत करावी लागते. आई वडिलांची परिस्थिती डोळ्यापुढे ठेवून प्रामाणिकपणाने अभ्यास करावा लागतो, तेव्हा मुलं यशस्वी होतात. टपरीवर गुटखा खाऊन नाही. मग संसारामध्ये जर एवढं काठिण्य आहे, एवढे परिश्रम आहे, तर परमार्थात किती परिश्रम असतील महाराज. म्हणून अभंग आहे, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. पण ऐका बरं, एक महत्वाचं वाक्य सांगतो. संसारात किती परिश्रम करा, किती परिश्रम करा, संसारातले सगळे परिश्रम कामाला येत नाहीत. पण परमार्थातला प्रयत्नच वायाला जात नाही, म्हणून परमार्थ करायचा आहे. काही वायाला जात नाही महाराज. हे आता आज एकादशीचं फराळ घातलं, एका वारकांनी खाल्लंय महाराज, कदापि वायाला जाऊ शकत नाही. ना तर लोक जावयाला खाऊ घालतात, गाढवानी शेत खाल्लं पाप ना पुण्य. काय फायदा हो त्याला खाऊ घालून? शेवट नावच ठेवणार ना तो सासऱ्याला. तो सासऱ्याची पूजा करू शकत नाही, कारण सासऱ्याला लागलेला 11वा शनी ग्रह येतो. दशमग्रह हा सांगितलंय ना, 10 ग्रह आहेत तसे, आणि हा लागलेला 11वा आहे. पण ऐका, सेवा साधना पंगत काही जे आपल्या वाट्याला येईल ते परमार्थातलं वायाला जात नाही. क्षमा मागून बोलतो, माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात आपण, पण अनुभवी आहात म्हणून सांगतो. हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. ऐका, हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून आई आणि बाप आपल्या मुलावर आपलं सर्वस्वी प्रेम करतात महाराज. अरे, स्वतः बनियल घालत नाही, पण मुलाला पाहिजे ते देतात. ती मुलं लग्न झालं, चांगली नोकरी लागली, मनासारखी बायको मिळाली, एखादं अपत्य झालं ना, तर आपल्या बापाला सांगतात, आमच्याकरता तुम्ही काय केलं. ही संसारातली फळं आहेत. ती मुलगी आहे जिला 9 महिने 9 दिवस आई उदरामध्ये वागवते, तळ हाताचा पाळणा करून सांभाळते, आणि ती मूर्ख मुलगी कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर बिनधास्त पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तक्रार देते. काय? माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. तिला हे सुद्धा कळालं नाही, जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती. ही सगळी संसारातली फळं आहेत महाराज, का ज्याच्यातून निष्पन्न फार काय होत नाही, पण लोक त्याला सोडायला तयार नाही. याच्या उलट परमार्थ आहे का, परमार्थातली काय कोणती आपल्या वाट्याला येईल, नकळत कोणती सेवा केली तर व्यर्थाने वायाला जात नाही. येथे अवघे वाया गेले दिसती साया संसार, आणि परमार्थात साया सकरिता वाया न वजे, काहीच वायाला जात नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात का, ज्याने आपला आत्मउद्धार होणार आहे, ज्यांनी कल्याण होणार आहे, मानवी जीवनाची ज्यांनी सार्थकता होणार आहे, ते देवाचं नामस्मरण करण्याकरता चुकू नका. कोणत्याही वेळेला करा, कधीही करा, केव्हाही करा आणि कुठेही करा. विठाला ठाला ठला विठला 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 विठला. यारे यारे लहान थोर नारी नारा,
या रे लहान थोर याची भरती नारी नर करावा विचार नये चिंता कोणी या कधी या कोणत्याही जातीचा या मारा वारकरी संप्रदाय असा खानदानी संप्रदाय याला जात पात वर्ण वेळ कशाला किंमत दिली नाही फक्त या आमचं असं काही नाही मार फक्त या आणि साधना करा मी किती वेळेला प्रसंग सांगितला आताही सांगतो बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हायरा गाव एका मुसलमान कुटुंबात एक साधू अवताराला आले शेख मोहम्मद थोडा स्वर तुमचा कमी राहू द्या म्हणजे माझा आवाज दबणार थोडा कमी नाही चालू राहू द्या फक्त थोडा स्वर द्या तुम्ही मोबाईल पाहता का ते वाचा नाही मला संशोधन विठाल शेख मोहम्मद नावाचे मुसलमान संत झाले 10 वर्षाचं वय होतं बापाचा धंदाच खाटकाचा होता शेळीचा बकरानी सुरी दिली मोहम्मद याची कुर्बानी करून घेऊन ये शेतामध्ये गेले शेख मोहम्मद झोडपाला बकरा बांधून सुरी घासायला लागले आता त्या जनावरांनी समोर बकऱ्यांनी सुरी घासताना पाहिलं त्याच्या लक्षात आलं मालकाने कापायला आणलंय मला ते असं ओरडलं आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं साधूचं अंतकरण आईपेक्षा मवये महाराज मृदू सभायन वनीत तैशे सज्जनाचे चित्त त्यांच्या लक्षात आलं मी याला कापणार याची जाणीव झाली कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी आपल्या करंगोळीवर ठेवली दाबल्याबरोबर आपल्या करंगोळीचा तुकडाच पडला वेदना झाली आग झाली मग लक्षात आलं एवढीशी करंगळी आपण आपल्या हाताने कापली तर एवढ्या वेदना होतात ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला कसं होत असेल हे मुसलमानाला कळलं मग खाणाऱ्याला कधी कळायचं आता हे का आयुष्य असंच घालवायचं अरे धोरणात या आणि ती गाथा वाचा भूतदया गायी पशुचे पालन या आपल्या करता लिहिलंय पाकिस्ताना करता नाही आणि त्यांनी वाचलं तर त्यांचं कल्याण होईल पण त्यांचं एवढं भाग्य नाही ते वाचणार नाही महाराष्ट्रातलेच वाचत नाही तर ते कधी वाचायचे विठाला भूतदया गायी पशुचे पालन तान्हेल्या जीवनवना सुरी फेकून दिली बकरा सोडून दिला बाबा कसा याच्या घरी जन्माला आलो तरी हे पाप करणार नाही मी नाही कापणार मी सोडून दिला बकरा मोलामागाच्या किमतीचा बकरा सोडून दिला बापाचा राग अनावर झाला कंबरेतच लाद घातली आणि घराचा दरवाजा लावून घेतला तोंड दाखवू नको तुझं बीड जिल्हा सोडला नगर जिल्ह्याला आले पंढरपूर रस्त्यावर श्रीगोंद्याला मस्जिद आहे त्या मस्जिदमध्ये थांबले हिंदू पंडितांना विनंती करू लागले कोणी हिंदू धर्मात घेतलं नाही नेताजी पालकरांना नाईलाजाने मुसलमान बनवलं होतं त्यांना हिंदूत घेण्याकरता छत्रपतींना किती मोठा त्रास आणि किती तोंड द्यावं लागलं ती मालिका बघा नुसत्या चंद्राच्या कोरी लावू नका त्याच्यात काय ते बघा नाहीतर त्याची जयंती साजरी करतात आणि त्याच्या खालीच पत्ते खेळतात आता असं कधी व्हायचं आपलं आणि कधी परिवर्तन होणार आहे हे पुतळे उभारण्याकरता नाही जगण्याकरता आहेत विठाला ठाला अरे जगाच्या इतिहासात अनेक राजे झाले अनेक पण हुकुमशाहीतला एकच राजा झाला हा का याची देवाप्रमाणे पूजा करतात एखाद्या वेळेला देवाची करणार नाही पण भारत देशात छत्रपतीची पूजा करणार नाही असा हिंदूच नाही महाराज हुकुमशाहीचा राजा आहे हा पण जगून दाखवलं त्याचं कारण आहे छत्रपती महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांसारखे गुरु मिळाले मग आपल्याला जनार्दन स्वामींसारखे जोपुळबाबांसारखे जोग महाराजांसारखे गुरु मिळाले आपल्यात का परिवर्तन होत नाही परिवर्तन करण्याकरताच परमार्थ आहे प्रदर्शना करता नाही विठाला कार्तिकीची वारी जवळ आली आषाढी वारी कार्तिकीची वारी जवळ आली आणि चांगा बोधले नावाचे साधू दिंडी घेऊन पंढरपूरला निघाले सकाळचा पहाडचा काकड्याचा अभंग ऐकला आणि त्या अभंगाचा परिणाम शेख मोहम्मद महाराजांवर झाला आणि मला माळ घालायची असं त्यांनी सांगितलं मी मुसलमान आहे शेख मोहम्मद महाराजांना माळ घालायची कळाल्याबरोबर चांगा बोधल्यांनी काहीच विचार केला नाही गळ्यातले तुळशीचे माळ काढले आणि त्यांच्या गळ्यात घातले रामकृष्णारी मंत्र दिला गळ्यात टाळ घेऊन श्रीगोंद ते पंढरपूर एकच वारी केली गात जागा प्रेम मागा विठ्ठला ती वारी महाराज वर्षभरात जर प्रामाणिकपणाने एक पंढरीची वारी केली
तर एका वर्षात पुन्हा दुसरी साधना करण्याची गरज नाही. एवढी साम्राज्ञी साधना म्हणजे पंढरपूरची वारी आहे. म्हणून पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कमी करी कधी थवरत किंवा होईल भिकारी होईल भिकारी होईल भिकारी होईल भिकारी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी होईल भिकारी पंढरीचा वारकरी. पंढरीची वारी कधी चुकणार नाही अशा हेतूने आणि शेख मोहम्मद महाराजांनी गळ्यामध्ये टाळ घातला आणि राम म्हणता वाट चाले. त्या भजनाच्या याच्या परिणामात शेख मोहम्मद महाराज पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं, पांडुरंगाचं दर्शनासमोर आले आणि ती मूर्ती पाहिली. पाहिली या वेद लावी बैशेजी वेद डोनी. डोळ्यामध्ये पाणी आलं. पांडुरंगा दर्शनाकरता किती विलंब लावला रे, आता मला जावं लागेल पण तू माझ्या बरोबर आला पाहिजे. हट्ट घेतला आणि रडता रडता गरुड खांबाला टेकले, तिथं झोपी गेले. स्वप्न संकेत झाला, मम्मा तू पुढे चाल, तुझ्याकरता मी श्रीगोंद्याला येतो. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला पंढरीचा पांडुरंग श्रीगोंद्यामध्ये आला आणि त्या मस्जिद मध्ये शेख मोहम्मद महाराजांना दर्शन दिलं. आजही जगाच्या इतिहासामध्ये श्रीगोंद्याची मस्जिद अशी मारा तिथं भगवान पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती. तिथले मुसलमान सकाळी नमाज पडत नाही, सकाळी काकडा करतात, हरिपाठ करतात, रात्री भजन करतात आणि दर एकादशीला श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये कीर्तन होतात. हा वारकरी संप्रदायाच्या भजनाचा महिमा आहे. विठाला ठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात त्याच नामस्मरणाने 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवसात मला देवाने दर्शन दिलं. पण हा मार्ग तुम्हाला सांगितला कोणी? अभंगाचं पहिलं चरण. सोपे वर्म आम्हा सांगितले सती सोपे वर्म सांगितले सती सोपे वर्म आम्हा सांगितले सती सोपे वर्म सांगितले सती सोपे वर्मा सांगितले सती सोपे वर्मा सांगितले सती सोपे वर्मा सांगितले सती सोपे वर्मा सांगितले समाधीचे सुख सांडा मोबाळोने समाधीचे सुख सांडा मोबाळोने समाधीचे सुख सांडा मोबाळोने समाधीचे सुख सांडा मोबाळोने टाळ दिंडी हात घेऊन टाळ दिंडी हात घेऊन टाळ दिंडी हात घेऊन टाळ दिंडी हात घेऊन समाधीचे सुख समाधीचे सुख समाधीचे सुख समाधीचे सुख सोपे वर्मा आमा सांगितले सती टाळ दिंडी खाती
सोपे वर मामा सांगितले संती. तो कोबराय सांगतो आम्हाला देव मिळाला, जो मार्ग सांगितला तो संतांनी सांगितला. दोन गोष्टी मनाने करायच्या नाही बरं. कोणत्या दोन? आजारी पडल्यावर मनाने औषध घ्यायचं नाही, नाही तर कैलास पुन्हा 4 बोटावच राहत. डॉक्टरचा सल्ला घ्यायचा. आणि परमार्थ माझ्या मनाची माळे माती घालत्या मनाला. बायको ऐका ना तुझं मनाचं. तुझं तोंड पश्चिमेला तर तिथं उत्तरेला, आणि मनाची माळ आहे. असं मनाने परमार्थ करता येत नाही राजा. ज्याच्या घोड्याचे लगाम भगवान श्रीकृष्णांच्या हातात आहे त्या अर्जुनाचा प्रश्न आहे. चंचल भीमना कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तश्याम निगरम म्हणणे वायोरी वसुदुष्करम. मनाचा परमार्थ नाही. परमार्थ साधूच्या संगतीतच केला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, संतांनी सोपं सांगितलं. नामस्मरणाची वाट सगळ्यात सोपी आहे महाराज. आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, खूप सोपी आहे. पण मध्ये एक शब्द वापरला त्यांनी, वर्म. कोणत्याही गोष्टीला वर्म आहे. मृदंग लावायचं आहे, वाजवणारे पुष्कळ आहेत, लावताच येत नाही. त्याचं वर्म आहे. प्रत्येक गोष्टीचं एक वर्म आहे. वर्म कशाला म्हणतात? अवघडात सोपं करण्याची युक्ती आणि कला ज्याच्यामध्ये असते त्याचं नाव वर्म आहे. आता आपण सगळीकडे शेतकरी आहेत. गावरंगायचं खिलार खोंड असेल, जर्शीचा अंतुल्या नाही, गावरंगायचं खिलार खोंड, त्याचं दूध तोडल्यानंतर त्याला भुशा मका पेंड घास खाऊ घालतो का नाही? आपण खाऊ घालतो. आणि त्या खोंडाला असं बळ येतं. बळ असं बळ आलं का तो मालकाला लगेच शिंग दाखवतो का नाही? म्हणून बैलाला लय खाऊ घालायचं नाही. नाही कळलं, जाऊ द्या. कारण खाल्लं का त्याला बळ येतं, बळ आलं का तो शिंग हाणतो. मग शेतकऱ्याला बैलाचं वर्म माहिती. काय वर्म आहे? बैलाचं नाक कच्च आहे. नाकात व्यसन घातली की कसली बैल हातात येतात. कळालं का नाही? जाऊ द्या. फराळ जास्त झालेलं दिसते. बैलाचं वर्म त्याच्या नाकात आहे. घोड्याचा दाढ कच्ची आहे. त्याच्या दाढीतला काटेरी लगाम टाकला का घोडा ताब्यात येतो. हत्ती आहे, त्याचं गंडस्थळ कच्च आहे. गंडस्थळाला अंकुश लावला, हत्ती ताब्यात येतो. निळवंडीला जर कधी वाघ दिसलं तर त्याचंही वर्म सांगतो. वाघाचं काय वर्म आहे? वाघ समोर दिसला का पळत जायचं आणि त्याचे कानाशी घट्ट पकडायचे, वाघच ताब्यात येतो. करू नका, मी काय केलेला नाही. मी फक्त धुंडा महाराजांच्या मुखातून ऐकलंय, वाघ कानात कच्चा असतो. कान घट्ट पकडले की वाघाचं काही चालत नाही. तसा परमार्थ अवघड आहे महाराज. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभः मनुष्यानां सहस्रेषु कश्चिते ततिसिद्धये यतितामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वता. असा सोपा अवघड असलेला परमार्थ आणि संतांच्या कृपेने सोपा झाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई,
विठोबा विठ्ठली कवरदार हरिनाम तुकाराम हरिनाथ भगवान की निवृत्तीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. कुमार 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 निरकुमार सोपेवर मामा सांगितले संती संतांनी सांगितलं महाराज संतांचे फार उपकार आहेत महाराष्ट्रावर बडबड करू नका पण संतांना ओळखण्याची नजरच लागते बरं नाहीतर माणसं कोणालाही संत म्हणतात आणि फजिती करतात त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्याचं तर काहीच खरं नाही ते कोणाचं तीर्थ प्यायला जातील काही सांगता येत नाही विठाला ठाला ठला विठ्ठल 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 कुठून नवीन नवीन नाशिक जिल्ह्यात संत जन्माला येतात काय माहिती कुठून येतात लोक कोणाच्या मागे लागतात अरे निवृत्तीनाथांसारखे संजीवन समाधीस्थ जर महापुरुष येते असतील तर खराच सारख्या त्या व्यक्तीच्या पाया पडायला जातात किती मूर्ख लोक आहेत महाराज याचा अर्थ अजून कळालं नाही तुमचा दोष नाही तर सीतामातीची हीच फजिती झाली ना साधू नसलेल्या रावणावर सीतामातेने विश्वास ठेवला परिणाम भगवान प्रभू रामचंद्रांपासून कायमचं बाजूला लावं लागली सीतामातेला केवढी फजिती झाली मग सीतेची जर फजिती होऊ शकते तर आम्हा आणि बापून खराच्या नादी लागलो फजिती होणार नाही वय विठाला ठाला 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 विठ्ठल 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 साधूकडे पाहण्याची 3 प्रकारची नजर विस्तार नको पहिला वर्ग संतांकडे पाहत असताना चमत्काराने पाहणारा वर्ग दुसरा विचाराने पाहणारा वर्ग तिसरा अनुभवाने पाहणारा वर्ग साधूकडे कधी चमत्काराने पाहायचं नाही नाईलाजाने चमत्कार करावे लागतात संतांना नाईलाजाने त्यांची इच्छा नाही ज्ञानेश्वर महाराजांना जर चमत्कार करण्याची इच्छा असते ना तर आळंदीला थिएटर लावून बोर्ड लावला असता का इथं दर गुरुवारी रेडा बोलवला जाईल असं केलं नाही माऊलीने एकदाच रेडा बोलवला तो का बोलवला रेडा बोलवला नसता तर पैठणच्या धर्मपंडितांचा अभिमान नाहीसा झाला नसता म्हणून बोलवला एकदाच भिंत चालवली एकदाच किल्लारीला भूकंप झाला होता भिंती हल्ल्या पण चालल्या नाही ज्ञानोबरांनी चालविली जड भिंती पण एकदाच मेलीला सच्चिदानंद बाबा उठवले नसते उठवले तर ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता लेखक मिळाला नसता त्या योग्यतेचा म्हणून उठवावा लागला इच्छा म्हणून नाही चमत्कार केले महाराज ना तर निवृत्तीनाथांनी किती चमत्कार केले असते चमत्कार करून लोक फसवण्याचा वारकरी संप्रदायाचा धंदा नाही विठाला ठाला विठ्ठल विठ्ठल जरा उलट बोलू ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कोरांनामध्ये मधुकरीमध्ये माती कालवली लोकांनी त्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली ना तर चमत्काराने केवढाही समाज बोलवला असता आणि आपल्या दावणीनं आणून बांधला असता तसं केलंच नाही ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना मंबाजीबोने काट्याच्या काठीने मारलं त्यांनी गाथा दिला गाथा आपला माथा जागेवर येण्याकरता अपेक्षा केली नाही काही ज्या नाथ महाराजांच्या अंगावर मुसलमान पान खाऊन तुकला त्याचं तर कल्याण केलं समग्र विश्वाकरता भागवत दिलं राजा पण अपेक्षा ठेवली नाही याला वारकरी संप्रदायात ते संत म्हणतात म्हणून संतांकडे पाहत असताना चमत्काराने पाहायचं नाही दुसरं त्यांच्या आचारा विचारावरून काय संत कळतील महाराज संतांचा महिमा तो बहुदुर्गम आम्ही जनार्दन स्वामी महाराजही पाहिले एक कटी वस्त्र होतं याच्या पलीकडे काय होतं स्वामींकडे काही नव्हतं महाराज काहीच नाही त्यांना जर सहज जर पाहिलं तर कोणाला वाटतही नव्हतं ती संत आहेत म्हणून पण शब्दातली धार आणि वजन काय होतं तो म्हणेल ते तेर आहे महाबोध ही ज्यांची वाणी ती जनार्दनाची वाणी म्हणतात विठाला ठाला ठला विठ्ठल 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 मोठी माणसंच ओळखता येत नाही राजांचं उदाहरण आहे ना सुरत नावाचं शहर लुटलं त्यांनी सुरत कल्याण लुटायच्या वेळेला महाराज आजारी पडले आणि मावळ्यांना पाठवलं कल्याण तर लुटलं पण कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून पाहिली मावळ्यांनी अभिलाष निर्माण झालं राजाला भेट द्यावी राजा प्रसन्न होईल हेतूने
तिचं पलायन केलं आणि गडावर आणलं. राजे कल्याण लुटून खजिन्यामध्ये ठेवलाय, राजकोषामध्ये ठेवलाय, आणि तुमच्याकरता एक सुंदर भेट आणली. जरा बघा काय माहितीये राजांना काय आणलंय, दाखवा म्हटल्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची सून उभी केली तर महाराजांची नजर अशी खाली पडली. महाराज दृष्टीला दृष्टी लावली नाही छत्रपतींनी, मातृभाव जागा झाला. क्षमा मागून बोलू का एक वाक्य, 60,000 वर्षाची तपश्चर्या करून जे विश्वामित्राला जमलं नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. विठाला ठाला ठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे 60,000 वर्षाची तपश्चर्या केली विश्वामित्रांनी, पण माती मोल झाली. मेनिकेच्या पाठीमागे विश्वामित्र कुत्रा होऊन पळत होते महाराज. ही फटफजिती झाली बाईच्या नादी लागल्यावर. ही फजिती ज्यांचं नाव सुद्धा कोणी घरात ठेवत नाही. माझं गोत्र विश्वामित्र आहे पण नाव नाही कोणाचं घरात. ज्यांनी ज्ञानोबराय म्हणतात ज्यांनी सृष्टीवर ही सृष्टी केली, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ज्याची ताकद होती, बाईच्या नादी लागले विश्वामित्र, बाद झाले. एवढा मोठा साधू पण लोक नाव सुद्धा घेत नाही त्यांचं. तिची वेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आली. महाराज कल्याणची सुभेदाराची दिकी निसून पुढे उभी होती. महाराजांचं एकच वाक्य, अहो माझी आई जर तुमच्या इतकी सुंदर असते ना तर मी सुद्धा तुमच्या इतका सुंदर जन्माला आलो असतो. याला छत्रपती म्हणतात. मी का सांगितलं, अरे एका ताटात जेवले मावळे, त्यांच्या ताटात त्यांच्याच वळकुटीत झोपले. त्या मावळ्याला जर राजा कळाला नाही तर आपल्याला निवृत्तीनाथांसारखा महाराजा कधी कळायचा. विठाला ठाला विठाला कळाला नाही म्हणूनच खरा त्याच्या पाठीमागे लागली ना तर गेलेच नसते तुम्ही. विठाला ठाला साधू ओळखण्याकरता नजर लागते महाराज. निवृत्ती संत हा सोपान, महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपतसे. साधू मग तुकोबाराय सांगतात त्या संतांनी आम्हाला हे वाट दाखवली. कोणता मार्ग दाखवला, सोपा दाखवला. त्याचं वर्म काय, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. घेऊन नाचा, टाळ दिंडे हाती घेऊन नाचा. घेऊन नाचा, टाळ दिंडे हाती घेऊन नाचा. वर्म सांगितले संती सोपे वर्म आम्हा सांगितले. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊन टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख तांडव समाधीचे सुख सांडव वाळोनी. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. समाधीचे सुख तांडव समाधीचे सुख तांडव. कोणतं साधन आहे, टाळ दिंडी हाती घेऊन येणार. वारी जवळ आली ना, टाळ घ्या. दिंडी म्हणजे विणा आणि मृदंग यांनी आपल्याला पांडुरंगापर्यंत पोचायचंय. महाराज गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हर मिरविते गळा रे. थोडा विकोर द्या. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे. काय वारीचा आनंद आहे महाराज. हे घरी बसणाऱ्याला नाही कळणार, वारीलाच यावं लागेल. आणि वारीत बी असं हॉटेल आणि फिनलक्ष शावगामा करणाऱ्याला नाही मिळत आनंद. त्याच्याकरता दिंडी चालावं लागतं. दिंड्या सोडून पुढं नाही. विठाला ठाला सर लोकांचं नवल वाटतं. लोक वारीच्या निमित्ताने कामधंदे सोडून दिंडीला म्हणून जातात आणि दिंडीत त्यांचा शेवटपर्यंत तपासच लागत नाही. दिंडी सोडून पुढच्या ठेप्यावर काय ग ठोरं राहतं काय माहिती त्याचं पुढच्या ठेप्यावर. अरे नाही म्हटलं तरी, नाही म्हणता आलं तरी चालेल, पण म्हणणाऱ्याच्या बरोबर चाला. ती अक्षर ज्या वेळेला तुमच्या कानावर पडते ना
त्यावेळेला नकळत आपलं अंतकरण शुद्ध होईल आणि सहज चालता चालता निवृत्तीनाथांचा साक्षात्कार होईल अशी अक्षर आहेत महाराज. एखादा महापुरुष जर पायाने चालत असला आणि त्याच्या पाठोपाठ जर तुम्ही नकळत चालला, न जाणो त्याच्या पायाचे रजकण जरी आपल्याला लागले तर कल्याण होतं महाराज. संत चरण रज लागत असत म्हणून दिंड्या सोडून नाही चालायचं, दिंडी धरून चालायचं. निवृत्तीनाथ जिथे थांबतील तिथं थांबायचं. त्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली का मगच जेवायचं. ती ज्या वेळेला विश्रांतीला थांबतील त्यावेळेला जागर करून मग आपण विश्रांती करायची. आणि निवृत्तीनाथ उठायच्या अगोदर गळ्यात टाळ घेऊन काकडा करायचा, मग निवृत्तीनाथाला उठवायचं. ही वारीची पद्धती. विठाला ठाला ठाला विठ्ठल 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 वारी सारखी ही दमदार साधना नाही महाराज. वारीच येते. एकदा वारी केली नाही, एकदा 1 वर्षभरात 1 वारी, पुन्हा काहीच करायची गरज नाही. एवढी ताकद वारीची. माझे जीवीची आवडी पंढरपुराने लगुडी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठले 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 प्रेम मागा विठ्ठले 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 गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात गात जागा खात जागा गेलं तरी चालेल, पण जा कसं आहे आपण वारीला जा. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. त्याच्याकरता मृदंग लागतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. महाराज ज्याला वेद उपनिषद ज्याला काय कळत नाही त्याच्या नादी लागायचं नाही. नुसतं भजन ऐका, काकडा ऐका, रात्रीचा जागर ऐका. त्या महापुरुषांच्या हृदयातून बाहेर पडलेली जी अक्षरं आहेत ती कानावर पडली का माणसाचं कल्याण होतं. एक वाक्य बोलू. अरे ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याने दगडाला तारलं, दगडाला दगड बुडवण्याचं काम करतात, पण ज्या गाथ्याने दगडाला तारलं ती गाथा आपल्याला का तारणार नाही. विठाला ठाला विठ्ठल 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 म्हणून गाथ्यातल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचत जा, म्हणत जा, सेवा करत जा. मृदंग एकच प्रसंग सांगतो. जगप्रसिद्ध तालमनी होऊन गेले शंकर बापू आपेगावकर. त्यांचे गुरुजी मुंबईला राहत होते मख्खनजी भैया माधवबागेत. आणि त्या मख्खनजी भैयांचे गुरुजी होते कुदो सिंग. जगप्रसिद्ध पखावज वादक होते, जगप्रसिद्ध पखावज वादक. मध्य प्रदेशामध्ये पूर्वी संस्थानिकाचा काळ होता महाराष्ट्रामध्ये, आणि एका संस्थानिकाने कोदो सिंगाला जहागिरी देऊन आपले ते मृदंग वाजविण्याकरता तिथं ठेवलं होतं. आळंदीला सनई चौघडा वाजवण्याकरता ज्या लोकांना जहागिरी दिलेली त्या काळात सकाळी उठून फक्त सनई वाजवायची. महाराज बिस्मिल्ला खान आले होते. मुसलमान असल्यामुळे संकोच निर्माण झाला. ते माऊलीच्या मंदिरात अगोदर गेले नाही. पहाटे आले आणि इंद्रायणीच्या घाटावर सोमदरू सनई वाजवली. त्यांच्या डोळ्यातून धारा चालू झाल्या. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे अर्ध आयुष्य ज्या सनईच्या साधनेत घालवलं, पण आतापर्यंत जो आनंद मला कधी अनुभवायला मिळाला नाही तो आनंद इंद्रायणीच्या तटावर बसवून ज्ञानोबरायांच्या समाधी मंदिरापुढे सनई वाजवण्यात तो अनुभव आला. तो जीवनात कधीच आला नाही. त्यांच्या डोळ्याला असे अश्रू चालले होते. आपल्याही 16 संस्कारामध्ये पाणीग्रहणविधी नावाचा संस्कार आहे, लग्न 16. त्याच्यात सनई होती. कोणाच्या सुपीक मेंदूनी सनई बाजूला काढली आणि तो डीजे आणलाय. ते रणवाद्य आहे. आता ज्याची सुरुवात वाद्यानी झाली त्याचा स्फोट नाही होणार तर काय होणार, पुन्हा घटस्फोटच पुन्हा. अरे सनई सारखं वाद्य होतं, इतकं मंगल वाद्य मूर्ख लोकांनी बाजूला केलं आणि तो डीजे आणलाय. सनईच्या ध्वनी ऐका, मन प्रसन्न होतं महाराज. एवढी ताकद त्या सनईच्या ध्वनीमध्ये. तसं मृदंग आहे. राजाचं जेवण झालं आणि वामकोक्षी करण्याकरता राजमंचकावर पडला खरं, पण त्याला झोप येईना. या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून त्या अंगावर. काय करावं लक्षात आलं, आता मृदंग ऐकला पाहिजे. आपल्या सेवकाला सांगितलं, जा कुदो सिंगाला बोलावून घ्या, त्यांना सांगा हमें पखावज सुनाव.
मला मृदंग ऐकायचा आहे. याचं खरं नाव पखवाज नाही, पखावज आहे. पक्षांचा राजा गरुड आकाशामध्ये भरारी मारत असताना त्या हवेने त्याच्या पंखाचा जो आवाज बाहेर पडतो तसाच आवाज त्याच्या धुमातून बाहेर पडतो, पखावाज. इथे पखावज. त्याचं दुसरं नाव मृदंग आहे. मृत नाम माती अंग म्हणजे शरीर. औरंगाबादला आरगडे बापू, कृष्णा बापू आरगडे, त्यांच्याकडे मातीचा मृदंग आहे. मंगळवेड्याला भाजून मिळतो. 36,000 रुपये त्याची किंमत आहे. माझ्याकडे तो मृदंग आहे. त्याला माधोबागीची पुडी थाप जर टाकली तर 6 सेकंद असं बाहेर पडते. माशी चाटून जरी गेली तर बुंग आवाज करतो, कारण त्याला खोड मातीचं आहे. आता शिसम खैर हे खोड आले, सांभाळणं कठीण पडतं आणि पैसे खूप द्यावे लागतात त्याला. एवढंसं भाजायचं म्हटलं तर त्याला 36,000 रुपये द्यावे लागतात. सोपं नाही राहिलं, पण ताकद खूप आहे त्याच्यात. कोदो सिंगांना मृदंग वाजवायला सांगितलं. ते लहरी म्हातारं होतं. ते म्हणाल, का रे, राजाला कधी आठवण होईल मृदंग वाजवायला लावीन? मी नाही वाजवणार मृदंग, मला सकाळी वाजवायची जागरी दिली, मी पहाटेच वाजवी. राजाला राग आला. महाराज, असं आहे, राज आज्ञेचा जर कोणी भंग केला तर त्याचा शस्त्रा वाचून वध आहे. विद्वानाचा भर सभेत अपमान करणं त्याचा शस्त्रा वाचून वध आहे. आणि लग्न झालेल्या मुलीला तिच्या मालकाने वर्षाच्या आत टाकून देणं तिचा शस्त्रा वाचून वध आहे. समाजात त्यांना पुन्हा किंमत राहत नाही. राजाला वाईट वाटलं, हा माझा अपमान झालेला समाजाला कळलं तर समाज काय म्हणेल मला. उन्मत्त कलाकार झाला, याला हत्तीच्या पायाखाली द्या. राजाची घोषवाक्य होते ते. दरबार भरवला, वेळ काळ ठरवली, समाज सगळा दरबारच भरलेला होता. माहुताला एका हत्तीला दारू पाजून उन्मत्त करायला सांगितलं आणि कुदो सिंगांच्या अंगावर सोडा, याला हत्तीच्या पायाखाली द्या म्हणून राजाने इशारा केला. कुदो सिंग लगेच बोलले, थांबा सरकार, या भारत देशात नियम असा आहे, ज्याला मृत्यूदंड द्यायचा त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते, त्याशिवाय मृत्यूदंड देता येत नाही. मला विचारा, माझी शेवटची इच्छा काय? काय इच्छा आहे सांग. काय ना, आता मी मरणार आहे आणि तुम्ही मला हत्तीच्या पायाखाली देणार आहे हे ठरलंय. मला फक्त मृदंग वाजवायचा आहे, दुसरं काहीच नको. दिला मृदंग ऐकून. आता इथं गुरुजीच आहेत, प्रश्नच नाही. मृदंगाचं शास्त्रच असं आहे, मृदंगाचं शाईपूड ज्या स्वरात असतं त्याच्या खर्चात धूम लावतात. वा, आणि वाजवत असताना शाई धुमाचं वजन सारखं लागतं. कुदो सिंगाने मृदंगाला डाया बाया लावला, मांडीवर घेतला. आयुष्यभर साधना केली होती. महाराज, तुम्ही ज्या मृदंगाची साधना कराल तर तिची कृपा होते, भजनाची साधना कराल तर गायनाची कृपा होते, कीर्तनात ज्ञानेश्वरीची साधना कराल तर वक्तृत्वावर सहज वदन येतं. ही कृपा आहे. आयुष्यभर मृदंग वाजवण्याची ताकद अशी होती, त्या साधनेची ताकद. माजलेल्या हत्तीला सोडल्याबरोबर कुदो सिंगाने गजझंपा नावाचा ताल वाजवला. गजझंपा, ज्या तालाचे अक्षर हत्तीच्या कातड्याप्रमाणे जाड आहेत आणि वजन हत्तीच्या चालनेप्रमाणे संत आहे. कोदो सिंग गजझंपा नावाचा ताल वाजवत होते आणि माजलेला हत्ती मुसमुस करत पळत येत होता. तो मृदंग होता महाराज. त्याच्या शाईपुडातून बाहेर पडलेली अक्षर उन्मत्त हत्तीच्या हृदयावर ज्या वेळेला पोचली ना, उन्मत्त झालेला हत्ती हळूहळू शांत झाला. इतका शांत झाला, इतका शांत झाला, भर दरबारात कुदो सिंगांच्या जवळ आला, दीड पाय वाकवला, मृदंगावर सोंड ठेवली, कुदो सिंगाला नमस्कार केला आणि माजलेला हत्ती शांत होऊन दूर जाऊन उभा राहिला. आणि मग राजाने तोंडात बोट घातलं. बाप रे बाप, काय ही विद्या आहे, त्याचं नाव मृदंग आहे. एका उन्मत्त हत्तीला शांत करते म्हणून मृदंग वारकरी संप्रदायात घेतला. लावणी. दुसरं विना घेतला. जांबवंतांचा मोठा इतिहास यात आपल्याकडे वेळ संपलेली. आणि तिसरं टाळ आहे. अनु हात वाजती टाळ, अनुक्षर घेत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नाम म्हणे केशव कृपाळ गा विठाल ठाल. विठ्ठल विठ्ठल पुन्हा कधीतरी सांगा, आता परळीला जायचंय. पर सांग, नक्की सांगेल. म्हणजे त्या निमित्ताने मला पुढच्या वर्षी ते सेवा मिळेल. असं पाय तुम्हाला मिळेल, आम्हाला कोण विठाल विठाल टाळी वाजवावी, हवा हवा टाळी वाजवावी, गुढी उभारावी. हे का माझं उरलं सोडलं ते पाटील सांगते ना, आता ते शेवटला माझं झालं का त्यांचं काम. आता
ते बरोबर आलेत आता 9:30 नंतर त्यांचं काम आता विठाला ठाला ठला विठ्ठल 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 टाळे वाजवावे गुढे उभारावे वाट हे चालावे पंढरीचे हे नाद ब्रह्म टाळ असेल मृदंग असेल विना असेल म्हणून कधी जमिनीवर टाळ ठेवायचा ना विठ्ठल टाळ मृदंग असा मोकळा कधी ठेवायचा नाही आपल्या मृदंगाला वर वसर असलं पाहिजे विना असा कुठेही ठेवायचा नाही त्याच्यात ताकद आहे महाराज आमचे पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे ज्याला बीपी आजार आहे ना विहिरीच्या पारथरावर बसवून किंवा वाहत्या नदीच्या काठावर बसून काळी एकचा स्वर लावून विना नुसत्या विण्याचा तंबोऱ्याचा स्वर ऐकायचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो महाराज तंतुवाद्यातली ताकदच कुछ और आहे म्हणून महाराज हे नाद ब्रह्म आहे आणि भगवत भक्ताच्या मुखातून बाहेर पडणार नाम ब्रह्म आहे नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म दोघांचं ऐक्य झाल्यावर काय होतं दुसरं चरण समाधीचे सुख सांडावा लोणी समाधीचे सुख सांडावा लोणी समाधीचे सुख साडा उभाळून समाधीचे सुख साडा उभाळून समाधीचे सुख सांडावाळोने समाधीचे सुख सांडावाळोने समाधीचे सुख साडा उभाळून समाधीचे सुख साडा या कीर्तने ब्रह्मरस ऐसया कीर्तनी ब्रह्मरस या कीर्तने ब्रह्मरस ऐसया कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सांडावाळोने समाधीचे सुख सांडावाळोने समाधीचे सुख साडा उभाळून समाधीचे सुख साडा नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म दोघांचं ऐक्य झाल्यानंतर समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस योगाला जो समाधीमध्ये आनंद जो मिळतो त्याही पेक्षा श्रेष्ठ आनंद या भक्तिप्रेम सुखामध्ये भक्तीचा आनंद ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा मिळत नाही महाराज तो आनंद भगवत भक्ताला मिळतो छोटासा प्रसंग सांगतो वैकुंठवासी प्रातस्मरणी गुरुदेव विठ्ठल महाराज घुले आमचे बाबा सांगायचे शरद पौर्णिमेची रात्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची रात्र भगवान श्रीकृष्णाने गोपिकांना रासलीलेचा आनंद देण्याचं ठरवलं 6 महिन्याची रात्र केली मी रासक्रीडेची राती ब्रह्माक्षणमास केली होती गोपिकार दक्षिणमाने ती काग बसते उगवला भगवान श्री एक गोपाळ एक गवळण खेळती रासमंडळाकारे तो रासलीलेचा आनंद अधिकाधिक वाढू लागला ही वार्ता भगवान शंकरांना कळाली वृंदावनामध्ये रासलीला चालू आहे गोपिकांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या रासलीलेचा आनंद घेतात आपण गेलं पाहिजे नंदद्वारे एक जोगी आयो शिंगे नाद बजायो भगवान शंकर तो रासलीला पाहण्याकरता वृंदावनात उतरले कैलासाहून आणि रासलीलेमध्ये प्रवेश करणार राधेची मैत्रीण होती तिचं नाव होतं ललिता सखी
तिने अडवलं भगवान शंकराला, थैरो अंदर जाना मना आहे, आतमध्ये जाता येणार नाही. आता ते भगवान शंकर होते. ते म्हणाले मला ओळखलं का, मी कैलासाचा राजा आहे, लमानतांड्याचा सरपंच नाही, महादेव म्हणता सबदेवंका बाबा. ललिता सख्येने सांगितलं तुम्हाला पाहिल्यावरच मी ओळखलंय. भस्मवटी वृंदमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकीहार. तुम्हाला कोण ओळखत नाही, पण ऐका आतमध्ये प्रवेश नाही. कारण रास एकाच पुरुषामध्ये होते, दोन पुरुषात होत नाही. रासलीलेमध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला स्त्री व्हावं लागेल, व्हायला तयार. काय करावं लागेल? वृंदावनात तिथं गोपी तलाव आहे बघा. भगवान शंकरांनी गोपी तलावामध्ये बुडी मारल्याबरोबर त्यांचा पुरुषाचा देह नाहीसा झाला आणि स्त्री देह प्राप्त झाला. रासमंडळात प्रवेश केला. भगवत पूज्यपा शुकाचार्यांनी हे पाहिलं, मनात विचार केला, रासलीलेचा आनंद घेण्याकरता कुठे देह बदलावा लागतो का? मी नाही गोपी होणार. त्यांनी पोपटाचं रूप धारण केलं. शुकाला, पोपटाला दुसरं नाव शुक, पोपटाचं रूप धारण केलं आणि रासमंडळाच्या कडेला तारीचं कुंपण होतं, त्याच्यावर बसले आणि नजरेने तो आनंद सेवन करू लागले. त्याला दृष्ट लागणं म्हणतात. हा प्रकार आहे बरं, दृष्ट लागणं. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत दिला. जयाच्या दिटीचा झनय चलंक लागेल तुझ्या प्रेमा. एखादा लहान गोंडस मुलगा आणि एखाद्या बाईच्या सहज समोरून गेला, तिची लोभस नजर जर बालकावर पडली तर बाळ गरम होतं महाराज, गरम. ते सत्य आहे. म्हणून श्री गुरु चंद्रशेखर महाराज सांगत असतात, जेवत असताना कोंबड्याची, कुत्र्याची आणि लोभस माणसाची नजर त्या अन्न पदार्थावर पडू नये. म्हणून त्याच्याकरता आपण पाणी वगैरे फिरवतो ना, त्या मुंग्या आत येण्याकरता नाही, नजर लागू नये त्याच्याकरता आहे. विठाला ठाला विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं प्रमाणे पाय रवे ते अन्न सुख ने दिदे मिष्ठान. एखाद्या लोभी माणसाची नजर देते म्हणून तो हॉटेलचे पदार्थ खायचे नाही. अनेक जणांच्या नजरा पडलेल्या असतात महाराज त्याच्यावर. त्या शरीराला अपायकारक आहे, उपायकारक नाही. आपण आता तुम्हाला घरचे भजे गोड नाही लागत, त्याच्या शेंबडाचे भजे जो गोड लागतात, त्याला आता आपण काय करावं? खा. तसा शुकाचार्यांची नजर त्या रासलीलेवर पडल्याने रासलीलेला दृष्ट लागली आणि आनंद हळूहळू 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 कमी होऊ लागला. कोणाच्या लक्षात आलं नाही तिथं राधा माता होत्या. कोणाची नजर लागली माझ्या रासलीलेला? हा आनंद हळूहळू कमी का होऊ लागला? ब्रह्मदेव येणार नाहीत, इंद्राला परवानगी नाही, भगवान शंकर तर गोपी भावाला प्राप्त झाले, मग कोण चोरून हा आनंद सेवन करतो? म्हणून राधा मातेने रासमंडळ सोडून दिलं, बाहेर आले आणि नजर तारेवरच्या शुकाचार्यांवर गेली. शुकाचार्यांच्या अंगाला दर दरून घाम आला. राधा माता जर रागावली आणि रागाच्या भरात जर माझ्याकडे पाहिलं तर मला तारेवरच जाळून टाकीन. घाबरलेले शुकाचार्य आकाश मार्गाने आणि पलायन करू लागले. राधेची नजर गेली आणि राधा मातेच्या लक्षात आलं. शुकाचार्य सांगितलं, शुका, देवाचा हा आनंद, रसप्रेमाचा आनंद घेण्याकरता त्याला भक्त व्हावं लागतं, ब्रह्मज्ञानी नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगच लिहिला, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. जो आनंद शुकाचार्यांना मिळाला नाही तो आनंद सामान्य वारकऱ्याला मिळतो. समाधीचा आनंद ओवाळून टाकावा असा आनंद भगवत भक्तीमध्ये. म्हणून देवाचं नामस्मरण करा, सोपा आनंद आहे हा. घोष आनंदाचा, कथा करो गरु हरिनामाचा, अशा प्रकारचा आनंद मिळतो. महाराज सांगतात, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. त्या कीर्तनाचे मोठे प्रकार आहेत. आता नको कोणाला मिळतो? पुढती गडे चढते सेवन आगळे, भक्ती भाग्य वळे निर्भरता. भाग्यवानाला हा आनंद सेवन करता येतो. फक्त उपजोच नाही संदेह चित्ताशी, मनामध्ये संशय आणू नका. मी मगाशी सांगितलं ना, अज्ञान नसावं, आळस नसावा, अश्रद्धा नसावी. ना तर फिलॉसॉफीवर बोलणारे 2-2 तास प्राध्यापक असतात, 2-2 तास तत्वज्ञानावर बोलतात, पण एकादशीला कांद्याचे भजे खातात. काय करतात? त्याला बोलणं महत्वाचं नाही, त्याची कृती कशी महत्वाची. म्हणून अश्रद्धा नसावी. म्हणून संशयाहुनी थोर, हे संशय मनामध्ये नसावा. काय होईल आनंदाने? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माना पाहुणी चितासी, पाहुणी विश्रांती. तुका म्हणे माना पाहुणी विश्रांती, तुका म्हणे मान पाहुनी विश्रांती, तुका म्हणे मान पाहुनी विश्रांती.
सती ताप झाले त्रिविध तापासी ताप जाने पुढती सुख सांडावो वाळोनी समाधीचे सुख सांडावो वाळोनी त्रिविध नासाती तापक्षाने त्रिविध नासाती तापक्षाने समाधी सुख सांडा ओवाळोने समाधीचे सुख सांडा ओवाळोने ऐसया कीर्तनी महाराज हा ऐसिया कीर्तनी ब्रह्मरस ऐसिया कीर्तनी ब्रह्मरस ऐसिया कीर्तनी ऐशिया कीर्तनी ब्रह्मरस ऐशिया कीर्तनी ब्रह्मरस ऐशिया कीर्तनी ब्रह्मरस ऐसया कीर्तनी ब्रह्मरस ब्रह्मरस ऐसया कीर्तनी ब्रह्मरस ऐसया कीर्तनी ब्रह्मरस ऐसया कीर्तने कीर्तनी ऐसया कीर्तनी ऐसिया कीर्तनी ब्रह्मरस 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 रे ना ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सांडावो वाळोनी समाधीचे सुख सांडावो वाळोनी. तुका म्हणे मन पाऊनी विश्रांती संसारात विश्रांती नाही महाराज विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ ती विश्रांती दोनच ठिकाणी आहे एक संतांच्या जवळ एक देवाजवळ विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर नामा म्हणे देवा तया चला ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव आणि दुसरी देवाकडे विश्रांती आमुची विश्रांती तुमचे चरण कमलापती ही विश्रांती मिळण्याकरता शांती समाधान मिळण्याकरता एकच ठिकाणे म्हणून तुका म्हणे मन पावनी विश्रांती आता मनाला विश्रांती प्राप्त झाली त्रिवेदना सते तापक्षाने आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक तिन्ही तापाचा नाश झाला आणि हे करण्याकरता मात्र संतांच्या कृपेने हा मार्ग आम्हाला सापडला सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हती घेऊन नाचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय विठ्ठल निवृत्ती राय सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हती घेऊन येण्याचा समाधीचे सुख सांडा वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस श्रीक्षेत्र निळवंडे या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे समापन्न झालेला देव दुर्लभ भक्ती महोत्सव
इथे आता दुसऱ्यांदा येण्याचं सौभाग्य सद्भाग्य लाभलं. खूप अशा प्रकारचं सुंदर मंदिर, देखणं नियोजन आणि वारीच्या अगदी नगीच सप्ताह आहे तुमचा. वारी फार जवळ आली. 29 तारखेला निवृत्तीनाथांचं प्रस्थान आहे. 20-22 दिवसाचा कालावधी. ज्याला सगळे वारी त्र्यंबक ते पंढरपूर जमेल त्यांना तर तो भाग्यवानच आहे, तो प्रश्नच नाही. पण ज्याला नाही एवढ्या दिवस चालणार आहे ना, कोणी 20 दिवस चाला, कोणी 18 दिवस चाला, कोणी 15 दिवस चाला, 10 दिवस चाला, 5 दिवस चाला, 2 दिवस चाला, पण चला. पंढरपूरला येण्यापेक्षा तिथं तर या, पण 2 दिवस वारकऱ्यांबरोबर चाला. ज्या रस्त्याने निवृत्तीनाथ चालले त्या रस्त्याने चाला. असं चालत चालत एक दिवस असा येईल का सहज निवृत्तीनाथ आपल्याला स्वप्न संकेत देतील आणि निवृत्तीनाथांच्या दर्शनाने आपल्या जीवनाचं सोनं होऊन जाईल बघा. आणि जीवनाचं सोनं करण्याकरताच सगळ्यात सोपी साधना म्हणजे पंढरीची वारी आहे. वारी सोडू नका. मामासाहेब दांडेकरांचं वाक्य असं आहे, भारत देशात त्यातली त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय आणि पंढरीची वारी केल्याशिवाय मरण्याचा अधिकारच नाही. तसा कसा मरेल महाराज? आणि जर मेला तर समजायचं भारत देशासारख्या पवित्र देशात त्यातली त्यात नाशिक जिल्ह्यात जन्माला येऊन त्याचा काहीच फायदा झाला नाही. खंतीत ये न करा आणि होणे गाढव कुत्रा. अरे भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. देशात जन्माला आलो, ज्या देशात येण्याकरता सॉक्रेटिस आणि मॅक्स मुल्लर सारख्या वक्त्याने किती किती हळहळ व्यक्त केली. सॉक्रेटिसचं वचन आहे, या परत जर देवाने मनुष्य देव म्हणून जन्माला जर घातला ना तर महाराष्ट्रात आणि आळंदीला जन्माला येईल आणि आयुष्यभर ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करील. हे त्यांची वाक्य आहेत महाराज. आपलं तर परमभाग्य आहे. पुण्यश्रीला गोदावरी अवतरित झाली. भगवान त्र्यंबकराज आणि निवृत्तीनाथ संजीवन रूपाने उपस्थित आहेत. ब्रह्मगिरीसारखी लोक नर्मदेला जातात, बद्रीनाथ केदारनाथला जातात. काय तिकडे जायची गरज नाही. आपला कैलास म्हणजे ब्रह्मगिरी आहे. आपल्याला काय कुठे जायची गरज नाही. तिकडे बद्रीनाथला जायचं, पैसे देऊन जायचं आणि जीव मुठीत घेऊन जायचं. का गाडी जर कलंडली तर पुन्हा नाही येणे जाणे, तिकडच राहणे, पुन्हा काय कराय. असं त्या दर्शनात समाधानच होत नाही महाराज. कारण ती दरड, ती खालची गंगा, ती भयावह वातावरण, असं वाटतं इथून कधी निघून जाऊ, सुखरूप जाऊ का नाही याची मोठी चिंता आहे. आणि तिथे गेल्यानंतर काही कोसावर दर्शन आहे. जगात फक्त पंढरीनाथ असा आहे ज्याच्या मस्तकावर डोकं ठेवण्याचं सौभाग्य फक्त वारकऱ्याला मिळतं महाराज. आईशी चंद्रभागा आईशे भीमातीर आईसा विटेवर देव कोठे. जो आपल्या करता उभा आहे आणि आपली वाट पाहतोय. वाट पाय उभा भेटीच्या कृपाळू तातडी उठावी. म्हणून ती पंढरीची वारी सोडू नका जी निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांसारख्या संतांनी केली. आणि त्याच वारीच्या निमित्ताने आपला हा नामसप्ताह. या सप्ताहात धवन सरांसारखे सुंदर अशा प्रकारचे गायक वादक परिसरातली महाराज मंडळी आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाला. खरं तर आम्हाला पाटलांनी आत्ता सांगितलं अजून 10 मिनिटे लांबवा, पण पहिल्याच रेडिंगला आमची लई घासागीच झालेली. त्यांना विचारा, त्यांची हवेली पाहिलं मला वाटलं एवढी घासागीच कायला केली असेल बो त्यांनी. म्हणजे काय आमचं काय एवढं काय कडक नव्हतं. चला विनोदाचा भाग सोडा. ते रेकॉर्डिंग केलं तर पुसून टाक बाबा. ती कठीण आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. नाशिकला येण्याचा आनंद एक मिळतो. ऐकणारे श्रोते आजही दर्जेदार आहेत महाराज. मला पहिल्यांदा पाटलांनीच नाशिक जिल्ह्यात आणलं. संदीपान दादा आजारी पडले घशाला आणि मोठा स्वानंद सुखनिवासी जोग महाराज सप्ताह त्यांनी केला दिंडोरी तालुक्याच्या वतीने. आणि एवढ्या मोठ्या सप्ताहात परिचय नाही, काही नाही, ओळख नाही, कधी आलेलो नाही, पण बिनधास्त मला पाटलांनी ती सेवा दिली. आणि तेव्हापासून नाशिक जिल्ह्याचा मला बराचसा अनुभव आला आणि पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. त्याचं कारण आहे का साधना करणारी मंडळी आहात, दर्जेदार श्रोते आहेत महाराज. नाही तर मामासाहेब दांडेकर म्हणायचे तानसेन सारख्या गवयाचं गायन आहे, पण ऐकायला कानसेन लागतो, बैरंबाटाचं काम नाही ना. हां, मग त्याच्यामुळे पण इथं येण्याचा आनंद आहे. सगळ्यात महत्त्वाचं निवृत्तीनाथांच्या पंचक्रोशीत येतो. एका बाजूला सप्तशृंगी आई साहेबांची शक्ती प्रगट आहे आणि निवृत्तीनाथ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्यासारखे वारकरी साधना करणारे यांचं वारंवार दर्शन होतं. असं दर्शन सदोदित व्हावं आणि एक दिवस आपल्या जीवनातला असा यावा जे दर्शन निवृत्तीनाथांनी सद्गुरू जोग महाराज झोपुळकर बाबा आदी महापुरुषांना दिलं. त्या निवृत्तीनाथांनी एक दिवस आपल्यालाही दर्शन द्यावं आणि पांडुरंगाने आपल्याला दर्शन कृतार्थ करावं. हीच याच्याच करता आपली ही साधना आहे. झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप ज्ञानी यांच्या राजे वैष्णवा गर्गणी
अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु श्री तुकोबर आहे, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो तराई पांडुरंगा, शेवे माझी जमाधरा कृपा करा शेवटी. एकदा आवडीने निवृत्तीनाथांचं भजन करू. आपली सेवा समाप्त झाली. सगळ्यांनी प्रेमाने हातवर करा, सर्वांनी करा, सर्वांनी करा, सर्वांनी करा. हा बोला. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.